राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला 5 वर्ष पूर्ण झाल्याच्या प्रित्यर्थ विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दृष्टी मूल्यमापन शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला 5 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त अखिल भारतीय शिक्षा समागम कार्यक्रमांतर्गत सोलापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण विभाग आणि शंकरशेठ साबळे आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दृष्टी मूल्यमापन शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। हे शिबिर 30 जुलै रोजी मनपा मुलांची उर्दू केंद्रशाळा कॅम्प सोलापूर इथं पार पडलं। सोलापूर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील विविध शाळांमधील एकूण 357 विशेष विद्यार्थी या शिबिरात सहभागी झाले। या कार्यक्रमाला पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। प्रास्ताविक उपायुक्त तैमूर मुलाणी यांनी केलं। या प्रसंगी प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी विठ्ठल ढेपे, सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित, HV देसाई, हॉस्पिटलचे असोसिएट डायरेक्टर डॉक्टर सुधीर सुदाल तसंच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील डॉक्टर निलेश बागुल आणि नेत्ररोग विभागातील तज्ज्ञ उपस्थित होते। यावेळी मुख्याध्यापिका तबस्सुम शेख, पर्यवेक्षक भगवान मुंडे, निलोफर सय्यद आणि संतोष बुलबुले यांचीही उपस्थिती होती। या प्रसंगी पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। सूत्रसंचालन विशेष शिक्षिका विद्या रोटे यांनी तर आभार प्रदर्शन समन्वयक अविनाश शिंदे यांनी केलं। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व विशेष शिक्षक आणि वैद्यकीय तज्ज्ञांनी परिश्रमपूर्वक कार्य केलं।